आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। मला वाटते आम्ही तुमच्यापेक्षा तर मोठे होऊ शकत नाही आणि आम्ही मतदारसंघापुरते जरी मर्यादित आहे तरी आमची गरज पडतं देवेंद्रजींना फोन करावं लागतं, हे त्याच्यातलं महत्त्व आहे। हे प्रवीणजीला माहीत नाही, ते माझे मित्र आहे जवळचे। त्याच्यानं आम्ही सत्तेत राहत असतानासुद्धा मूळ शेतकरी, मजूर, दिव्यांग हे काही तत्त्व घेऊन चालतो आम्ही। त्याच्यावर जेव्हा जेव्हा बाधा होते तेव्हा तेव्हा आम्ही बोलतोय। ते काही कडू लागत असेल तर तेवढं पचवून घ्यायची ताकद सगळ्यांना ठेवली पाहिजे। भाऊ, महायुतीचं जागा वाटप अजून झालेलं नाही आणि ते पण दावा केलेला आहे अमरावतीवर। नाही, आम्ही दावा गिवा केला नाही। आमचं असं म्हणणं आहे का मान सन्मान युतीमध्ये पाहिजे आणि चर्चा ह्या सगळ्या गोष्टी ते होत नसेल तर आम्ही म्हटलं ना, मी खासदार आणि आमचे 200-300 एका मतदारसंघात मी खासदार म्हणून उमेदवार राहील, अशा पद्धतीने समोर जाऊ आपण। त्याच्यानं कोणासोबत म्हटल्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे का बॅलेट मी मतदान करतोय, माझं मतदान मला भेटलं का नाही भेटलं हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येक मतदाराचा, तो त्याला भेटला पाहिजे। तो सध्या भेटत नाही। माझं मतदान मी मारल्यानंतर बटन दाबल्यानंतर ते कोणाला भेटलं हे जर साधं त्याचा अधिकार त्याला भेटलं तर ही लोकशाहीचं पतन आहे आणि लोकशाही पतन झालं तर राष्ट्राचं पतन होईल। एकीकडे भाऊ ईव्हीएम हटाव वरून जागा वाटपावर रस्सीकेस सुरू आहे। सुनित्रा पवार निवडणूक लढवणार आहेत अजित पवारकडे आणि त्याच ठिकाणी विजय शिवतारे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। कसं पाहता? मला असं वाटते का ते खरंच लढत असेल तर आपण त्यांच्यासोबत राहू, काय हरकत आहे। आमचा विषय ऐसा है का जो पहाड़ों से टकराता है उसके साथ खड़ा रहना चाहिए। प्रहार म्हणून तुम्ही पाठिंबा देणार? पाठिंबाने प्रहारवरच उभे करू त्याची इच्छा असली तर। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।